विनाशकारी एल निनो यंदा मान्सूनच्या काळातच तयार होऊन शक्तिशाली होणार. आपल्यापासून जवळपास 15,000 किलोमीटर वर तयार होणारा एल निनो आपल्या मान्सूनवर कसा परिणाम करतो, यंदा देशात काही भागात दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते अशी भीतीही व्यक्त केली जाते. भारतीय हवामानशास्त्र विभागानेही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. नमस्कार मित्रांनो, बातमीची स्टोरी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. थोडक्यात सांगायचं झाल्यास, प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान सरासरीपेक्षा थंड असलं की त्याला ला निना म्हणतात आणि तापमान वाढलं की तिथं एल निनो स्थिती तयार झाली असं म्हटलं जातं. मान्सूनमध्ये आपल्याकडं जमिनीवर कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्यानं त्या दिशेनं वारं वाहतं. त्यातून नैऋत्य दिशेनं समुद्रातलं बाष्प वाहून येत असल्यानं पाऊस होत असतो. मान्सूनच्या काळात हिंद महासागरात मोठ्या प्रमाणावर बाष्प तयार होत असतं. याच काळात प्रशांत महासागरात एल निनो तयार झाला तर तिथंही कमी दाबाचे तीव्र पट्टे तयार होतात. साहजिकच वारं कमी दाबाच्या दिशेने वाहतं आणि त्यामुळं या वाऱ्यासह आपल्या मान्सूनला आवश्यक असलेलं बाष्पही हा एल निनो चुंबकाप्रमाणे खेचून घेतो. त्यातून आपल्याकडं मान्सूनच्या पावसाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळेच आपल्याकडं मान्सून सरासरीपेक्षा कमी होईल असं सांगितलं जातं. माहितीपूर्ण संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बातमीची स्टोरी या युट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.